सहकार्य आणि चांगले कर्म जर आवाज न करता केले तर त्यातून घुमत राहणाऱ्या आवाजाचे माधुर्य आणि समाधान अतुलनीय असते। काळा रंग हा शुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवतो। प्रेमाला सत्याचं अधिष्ठान असावं लागते, कारण असत्याची सावली प्रेमाला सहन होत नाही। कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नाही। त्यासाठी संपत्ती नाही तर माणसं आणि माणुसकी कमवावी लागते। पिंजऱ्यात ठेवलेली पाखरे आणि बंधनात ठेवलेली माणसं आयुष्यात कधीच खरी आपली होत नाहीत। ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशा पावलांना शेवटपर्यंत थकवा येत नाही। त्यांच्या गरजा कमी असतात, म्हणून त्यांना अधिक सुख आणि स्वास्थ्य मिळते। हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून, तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या। आयुष्य हे एक दिग्दर्शक नसलेला सिनेमाचा असतो। स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, कारण तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात। खरंच तुझं बरं आहे, तुला भरून आलं की तू बरसतोस, कोसळतोस, मोकळा होऊन जातोस, सगळं ताजतवानं स्वच्छ करून देतोस, सगळं पाण्याबरोबर दूर वाहून नेतोस। आमचं तसं नसतं, आम्ही बरसलो की माणसं तुटतात, दुरावतात, गैरसमज होतात, म्हणून म्हटलं तुझं खरंच बरं आहे। चुकीच्या लोकांशी युक्तिवाद करण्यापेक्षा योग्य लोकांशी जुळून घेणे नेहमी चांगले असते। निरर्थक शब्दांपेक्षा अर्थपूर्ण शांतताच नेहमी चांगली असते। प्रसिद्धी ही अशी गोष्ट आहे की ती कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही। इतरांपेक्षा वेगळेपण सिद्ध करायचे असेल तर फक्त चेहऱ्यावरून करू नका, तर आपल्या प्रगल्भ विचारांनी करा। चेहरा कधीही बदलू शकतो, परंतु चांगले विचार कधीही साथ सोडत नाहीत। जीवनातून टेन्शन दूर केलं की आनंद सुरू होतो। चिंता करणे म्हणजे कर्ज न घेता व्याज भरण्यासारखं आहे। मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपवणूक आयुष्यभरासाठी। माणसाच्या मनात वाईट भाव नसतील तर तो कोणालाही मदत करू शकतो। जीवनातील प्रत्येक गोष्टीवर, कामावर मनापासून प्रेम केले तर काहीच अवघड वाटत नाही। उंच आकाशात भरारी घ्यायची इच्छा असणाऱ्यांना कृत्रिम का होईना पण पंख मिळतात, फक्त जिद्द महत्त्वाची आहे। विराट वटवृक्षाचे रूप धारण करायला कितीतरी ऊन स्वतः सहन करावे लागते, तेव्हा कुठे शीतलता दुसऱ्यांना देता येते। वाईट वेळ कधीकधी मजेदार असते, जेव्हा ती येते तेव्हा मतलबी माणसं आपोआप आयुष्यातून बाजूला होतात। आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो। एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो, दुसरा तो विकून, तर तिसरा तो फोडून खुश होतो। सल्ला हा असाच सत्य आहे ज्याला आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही। स्तुती हा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो। जिथे इतरांना समजावणं कठीण असतं तिथे स्वतःच समजून जाणं चांगलं असतं। जसे आहात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका। ज्याला तुमचे वागणे आवडेल तो तुम्हाला कधीच सोडणार नाही। ज्याला तुम्ही आवडला नाही त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा कधीही होणार नाही। जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल। आयुष्यात सगळ्याच इच्छा
इच्छा पूर्ण होईल असं नसतं. काही अपूर्ण इच्छाही जगण्याची उमेद देतात. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका, वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ नक्की येईल. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत, जपली जातात ती आपली माणसं. शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. पैशाला कधीच किंमत नसते. खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते. काम करण्यासाठी लाजणं सोडून द्या, नाहीतर तुमची लाज जीवन जगणं कठीण करेल. जे आपल्याकडे नाही ते आहे म्हणून दाखवणे, जे आपण करतही नाही ते केले म्हणून दाखवणे ही सवय नव्हे तर व्यसन आहे. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. गवताची दोरी वळली म्हणजे तिने उन्मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. माणसं कमावण्यात जो आनंद आहे तो पैसा कमावण्यात नाही. जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण ज्या नजरेने जग पाहतो जग आपल्याला तसेच दिसते. जगाला बदलण्याची नाही तर आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. पक्षी आकाशात हिंडताना त्यावेळी वाटा नसतात. प्रत्येक पक्षाला त्याची वाट अंतःकरणातून शोधावी लागते. त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा जीवन मार्ग हा ज्याचा त्यालाच शोधावा लागतो. पद, प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसं तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. संकटाला घाबरून टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा आपल्या आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. जगण्याचा तोल हा असा असतो, कुणाला क्षणभराचे रंग मिळतात, कुणाला सुंदर क्षण मिळतात. कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहते तर कुणाला मिळते फक्त जगण्याचं बीज. त्यातून आपण फुलाईची जादू मात्र शिकून घ्यायची असते. एकदा ती जादू आली की रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत. ते उमलत राहतात, बहरत राहतात.